नमस्कार मित्रांनो. फोमो ही जी एक मानसिक स्थिती आहे, त्याच्यावर आपण कशी मात करायची, हे आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. मित्रांनो, ही जी स्थिती आहे, ही फक्त ज्यांनी गुंतवणूक केलेली नाही, त्यांचीच आहे असं नाही. तर ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे, पण त्यावेळेस ते कमी गुंतवणूक करू शकले आणि जास्तची गुंतवणूक केली नाही, त्या लोकांना पण फोमो होऊ शकतो आणि त्याच मानसिकतेवर आज आपण चर्चा करणार आहे. त्यावेळेस मी अजून गुंतवणूक केली असती, तर मला अजून प्रॉफिट झाला असता. ही जी मानसिकता आहे, यातूनच ग्रीड जनरेट होते आणि ग्रीड जेव्हा जनरेट होते, त्यावेळेस ती इन्व्हेस्टमेंटसाठी धोकादायक असते. फोमो ही जी मानसिकता आहे, ही सर्वांमध्ये असते. त्याला कंट्रोल कसा करायचा, हे फार महत्वाचं आहे. फोमो ही मानसिकता त्याच गोष्टींसाठी होऊ शकते, ज्याची तुम्हाला माहिती आहे. ज्या गोष्टीची तुम्हाला माहितीच नाही, त्याचा तुम्हाला कधीच फोमो होणार नाही. मी एक उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो, की फोमो आपल्याला सोन्याचा आणि चांदीचाच का होतोय आणि फोमो आपल्याला बिटकॉइनचा का होत नाहीये. एक सोप्या उदाहरणातनं जर तुम्हाला समजावून द्यायचं असेल, तर आपण सर्वांनी एक चित्रपट बघितला असेल, मुन्नाभाई एमबीबीएस. त्यामध्ये गांधीजींबद्दल त्या हिरोनी संजय दत्तनी जेवढे काय गोष्टी वाचल्या होत्या, तेवढ्याच गोष्टींची माहिती त्याला होती. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही विचारलं तर त्याला येत नव्हतं. फोमोचं देखील तसंच आहे. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ज्या गोष्टीचे तुम्हाला दररोज रेट कळत आहेत, सोने, चांदी, त्याच्याबद्दल तुम्हाला फोमो वाटतोय. बिटकॉइन ज्याचा रेट तुम्हाला दररोज कळत नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला कधीच फोमो वाटणार नाही. आता बिटकॉइनचं जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, तर बिटकॉइनमध्ये 2020 मध्ये त्याची किंमत जवळपास 5,90,000च्या आसपास होती आणि ती किंमत आज 84 लाख रुपये झालेली आहे. म्हणजेच काय, तर 2020 ते 2026 6 वर्षामध्ये बिटकॉइन जवळपास 14 पट वाढलेला आहे. पण या गोष्टीचा आपल्याला फोमो होत नाही, कारण आपल्याला त्यावेळेस बिटकॉइन माहीतच नव्हतं. फोमो त्याच गोष्टीचा होतो, ज्याची तुम्हाला माहिती असते आणि ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकलेला नाही. याचवरती जर दुसरं उदाहरण द्यायचं झालं, तर तायवान हा देश सेमीकंडक्टर उत्पादनासाठी ओळखला जातो. ह्या तायवान देशाचा एक इंडेक्स आहे, ज्यामध्ये भारतातील एक फंड इन्व्हेस्ट करतो. मागील 1 वर्षामध्ये ह्या तायवान देशातल्या त्या इंडेक्स फंडनी जवळपास 87% रिटर्न दिलेले आहेत. पण आपल्याला त्या गोष्टीचा कधीच फोमो वाटणार नाही, कारण आपल्याला ती गोष्ट माहीतच नव्हती. थोडक्यात काय, तर गोल्ड आणि सिल्वर याचे भाव तुम्हाला दररोज दिसत आहेत, म्हणून तुम्हाला त्याचा फोमो झाला आणि म्हणून तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला किंवा तुम्ही अजून त्यामध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घ्यायचा आहे.